नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भक्तीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी ठाणे महानगरपालिका पदभरती 2025 साठी बघा गणित व बुद्धिमत्तेची या ठिकाणी आपण आज प्रश्नपत्रिका बघा कव्हर करत आहोत। मित्रांनो बघा, या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये बघा 1773 पदांची मित्रांनो या ठिकाणी मेगा पदभरती मित्रांनो निघालेली आहे। बघा मित्रांनो, मेगा पदभरती बघा, जर तुम्ही आणखीनही या ठिकाणी अप्लाय केला नसेल अवश्य मित्रांनो अप्लाय करून घ्या। 2 सप्टेंबर मित्रांनो बघा ही डेट या ठिकाणी आपली शेवटची डेट मित्रांनो या ठिकाणी असणार आहे, म्हणून बघा मित्रांनो अवश्य अप्लाय केलं नसेल अप्लाय करून घ्या। आणि मित्रांनो बघा, आपला हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण बघा 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारली जातील मित्रांनो या स्वरूपाची या ठिकाणी बघा TCSचे मोस्ट PYQ प्रश्नसंच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करत आहोत। म्हणून काय करा, आपला हा आजचा संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राइब बघा या ठिकाणी तुम्ही आताच आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला काय म्हणतो, तर 200 मीटर लांबीच्या गाडीस ताशी 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी किती असावी या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा, या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीने काढू शकतो, थोडंसं बघा तुम्हाला एक या ठिकाणी सोडवायसाठी सोपं जावं यासाठी मी एक बघा या ठिकाणी सूत्राचा आधार घेतो। तर ते सूत्र काय आहे बघा, तर बघा ह्या मित्रांनो सूत्रानुसार बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो। तर काय, आगगाडीची लांबी प्लस पुलाची लांबी गुणाकारात वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18। ओके, या ठिकाणी बघा आपल्याला आगगाडीची लांबी दिलेली आहे मित्रांनो जे की बघा 200 मीटर, म्हणून बघा आता हे 200 मीटर आपण या ठिकाणी घेऊन टाकू। ओके, प्लस या ठिकाणी बघा आपल्याला पुलाची लांबी काढायची, या ठिकाणी आपण पुलाच्या लांबीला x मानू। ओके, या ठिकाणी x, मग पुन्हा याच्या गुणाकारामध्ये वेग किती आहे मित्रांनो, वेग बघा या ठिकाणी आपल्याला 72 किमी मित्रांनो तास या ठिकाणी दिलेला आहे, म्हणून काय करा हे 72 घ्या बघा, थोडंसं बघा मित्रांनो या ठिकाणी काय, तर हां या ठिकाणी बघा बरोबर आहे, बरं या ठिकाणी बरोबर आहे, गुणाकारात चिन्ह नाही। ओके, x बरोबर, हां सॉरी थोडंसं चुकलं होतं। ओके, मग पुन्हा या ठिकाणी लांबी, ओके पुलाची लांबी x मानल्या, मग पुन्हा वेग किती हे 72 किमी आणि गुणाकारात वेळ, या ठिकाणी वेळ बघा मित्रांनो मिनिटामध्ये किती 1 मिनिट, म्हणून या म्हणून मित्रांनो किती 1 मिनिट आहे ना, तर या 1 मिनिटाचं बघा मित्रांनो सेकंड घ्या। ओके, तर मित्रांनो बघा या एका मिनिटामध्ये किती 60 सेकंद असतात, म्हणून मित्रांनो या ठिकाणी 60 सेकंद घ्या आणि पुन्हा याच्या गुणाकारामध्ये हे शेवटचं 5/18 जशास तसं। ओके, आता काय करा बघा जशास तसं हे 18 × 1 18 18 चोक 72। ओके, आता सरळ सरळ हे 60 घ्या, हे बरोबरला बरोबर 60, मग गुणाकारात हे 4×5 20। ओके, हे 20 घ्या आता बरोबर 6 दोन्ही 12 आणि समोरचे हा 1 0 हा 1 0 म्हणजे किती झाले 1200। ओके, आता तर बरोबर बघा हे 200 प्लस x बरोबर हे आले किती 1200। आता मित्रांनो बघा सरळ सरळ या x बरोबर आता घ्या, हे x बरोबर हे 1200। आता मित्रांनो हे जे या साईडला 200 प्लसमध्ये आहे मित्रांनो, आता इकडून या साईडला आलं गेलं मायनसमध्ये, तर आता मित्रांनो समजा जर आपण या 1200 मधून जर 200 मायनस केल्या उरले किती बघा, उरले मित्रांनो बघा या ठिकाणी 1000, म्हणजे मित्रांनो किती बघा 1000 मित्रांनो बघा मीटर या ठिकाणी मित्रांनो बघा त्या पुलाची लांबी असणार आहे बघा, जे की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे या ठिकाणी। ओके, लक्षामध्ये असते बघा मित्रांनो, एकदम मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न संच आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। बघा लिहून घ्या, वही पेन घ्या आणि लिहून घ्या। ओके, बघा यासोबत आणखी एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय, तर मित्रांनो बघा आपल्या या मित्रांनो परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा एक या ठिकाणी बघा आपण महाठोकळा तयार केलेला आहे मित्रांनो। बघा या महाठोकळ्यामध्ये बघा जवळपास 5000 प्लस प्रश्नसंच मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासण्यासाठी आम्ही तुम्हाला देत आहोत मित्रांनो। बघा या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला GK/GS भेटतं बघा, GK/GS प्लस मराठी ग्रामरचे मित्रांनो बघा आतापर्यंत जेवढे काय TCSने मित्रांनो रिपीट केलेली प्रश्न आहेत मित्रांनो बघा ते सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उदाहरणासहित मित्रांनो बघा मराठी ग्रामरचे भेटून जातील। ओके, या प्लसमध्ये बघा मित्रांनो 2025 वर्षातले टोटल मित्रांनो बघा चालू घडामोडी तुम्हाला मित्रांनो आम्ही या महाठोकळ्यामध्ये बघा देऊन टाकणार आहोत। ओके, म्हणून बघा मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही अवश्य बाय करा। बघा खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा बघा आपला मित्रांनो क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त
150 रुपये फोनपे, जीपे, गुगल पे मित्रांनो जे काही असेल त्याच्याने करा आणि नंबरच्या व्हॉट्सअपला बघा स्क्रीनशॉट तुम्ही बघा शेअर करून टाका बघा. अवघ्या बघा 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा बघा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर या ठिकाणी अवेलेबल करून देऊ. ओके, अवश्य बाय करा मित्रांनो. बघा TCSचे मोस्ट PYQ प्रश्न मित्रांनो बघा जे की 100% परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात या स्वरूपाचे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्नसंच देत आहोत मित्रांनो. बघा तुम्हाला 150 रुपयामध्ये इतकं लय मित्रांनो बघा प्रश्नांचा साठा कोणताही यूट्यूब चॅनल देत नाही मित्रांनो, ते आम्ही बघा या ठिकाणी तुम्हाला देत आहोत म्हणून बघा अवश्य बाय करा. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा एक चोर पहाटे 4 वाजता चोरी करून ताशी बघा 25 किमी वेगाने पळून गेला. ही खबर मिळताच बघा पहाटे 5 वाजता पोलीस ताशी 30 किमी वेगाने बघा त्याचा पाठलाग करू लागले. तर बघा मित्रांनो पोलीस त्याला किती वाजता पकडतील या स्वरूपाचा प्रश्न विचारला. बघा मित्रांनो थोडंसं तुम्हाला या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी एक ढिलं म्हणजे काय मित्रांनो बघा एक सोप्या मित्रांनो बघा जावं यासाठी एक थोडंसं या ठिकाणी सूत्राचा वापर करून घ्या बघा अशा प्रकारचा. ओके, तर या ठिकाणी बघा वेळेतलं मित्रांनो फरक म्हणजे काय मित्रांनो काय या ठिकाणी चोर कितीला निघाला 4ला, मग पुन्हा या ठिकाणी पोलीस कितीला निघत बघा या ठिकाणी 5ला. ओके, मग या 5मधून जर आपण 4 मायनस केलं मित्रांनो वेळेतील फरक किती या ठिकाणी 1 तासाला. मग गुणाकारात या ठिकाणी चोराचा वेग किती 25 किमी म्हणून हे 25 घ्या. मग पुन्हा छेदामध्ये वेगातील फरक. मग मित्रांनो वेगातील फरक म्हणजे काय चोराचा 25 किमी मित्रांनो बघा वेग आहे आणि पोलिसांचा 30 किमी. मग या 30मधून जर 25 मायनस केलं उरले किती 5. हे 5 छेदामध्ये घ्या. आता सरळ 5 1 5 5 5 25 म्हणजे मित्रांनो बघा किती जवळपास 5 तासानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी पोलीस चोराला पकडतात. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तास विचारलं नाही तर या ठिकाणी टाईम विचारलं आहे. म्हणून मित्रांनो काय करा या ठिकाणी टाईम या ठिकाणी कशामध्ये मिक्स कराल. तर आता मित्रांनो चोर या ठिकाणी किती वाजता निघाला बघा मित्रांनो तर 4ला निघाला. ओके, मग पुन्हा परंतु या ठिकाणी पोलीस कितीला निघले त्या ठिकाणी 5ला निघलेत. ओके, तर 5ला निघून या ठिकाणी किती वाजता पोलीस चोराला पकडतील या प्रकारचा प्रश्न विचारला ना. म्हणून मित्रांनो या 5मध्ये हे जर 5 आपण प्लस केले तर मित्रांनो बघा होतात किती टोटल बघा इकडे या ठिकाणी मित्रांनो 5 आणि 5 मित्रांनो 10 म्हणजे बघा इकडे या ठिकाणी बघा मित्रांनो पोलीस या ठिकाणी चोराला जवळपास करेक्ट मित्रांनो 10 वाजता या ठिकाणी बघा पकडतील. म्हणजे मित्रांनो काय बघा जे की क्रमांक अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढचा बघा प्रश्न क्रमांक तिसरा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले. तर घसाऱ्याचा दर साल दर शेकडा 10 जर आपण धरला समजा 10% जर आपण धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास खरेदी केले. मित्रांनो बघा काय म्हणलंय अनिलने 3 वर्षे वापरलेले जुने यंत्र किती 7,29,000 रुपयास विकत घेतले. तर बघा घसाऱ्याचा दर मित्रांनो किती बघा 10% धरला तर अनिल ते यंत्र किती रुपयास विकत घेतले. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर करण्यासाठी कसं करावं लागते बघा या ठिकाणी अनिलनं काय केलं बघा मित्रांनो सुनीलकडून 3 वर्ष मित्रांनो बघा वापरलेलं जुनं यंत्र या ठिकाणी विकत घेतलं. मग पण घेतल्यानं काय झालं बघा या ठिकाणी समजा आता जेव्हा मित्रांनो बघा सुनीलनं अनिलकडून घेतलं. मग मित्रांनो जेव्हा हे यंत्र घेतलं आहे तेव्हा बघा या यंत्राची मित्रांनो 100% किंमत होती. ओके 100% किंमत होती. मग पुन्हा या ठिकाणी काय झालं जेव्हा सुनीलनं घेतला आहे तेव्हा या ठिकाणी 10% मित्रांनो बघा कमी झाली. म्हणजे मित्रांनो किती बघा या ठिकाणी 90% मित्रांनो याची रक्कम झाली. ओके तर आता आपल्याला टोटल 100% रक्कम काढायची आहे या 3 वर्षाच्या अलीकडची. ओके म्हणून काय करा या ठिकाणी मित्रांनो पहिलं हे 90% घ्या पहिलं 90% मग पुन्हा टक्क्यांच्या खाली हे 100% बघा मित्रांनो असं तुम्ही 3 भागा कारण ठिकाणी 3 वर्ष म्हणले. ओके मग पुन्हा गुणाकारात या ठिकाणी 90% 90%च्या खाली पुन्हा 100% मग पुन्हा गुणाकारात या ठिकाणी 90% मग पुन्हा छेदामध्ये 100%. ओके मग पुन्हा या ठिकाणी बरोबर किती मित्रांनो तर 7,29,000 म्हणून मित्रांनो या ठिकाणी 7,29,000 बघा जशास तसे घ्या. ओके या ठिकाणी घेतल्या. मग आता काय करा सरळ हे वरचे 3 शून्य कॅन्सल आणि खालचे हे 3 शून्य सरळ सरळ कॅन्सल करा. आता मित्रांनो बघा आलं काय तर हे 9 1 9 9 मित्रांनो बघा 9 9 81 आणि 81 गुणाकारात जर 9 केलं बघा आलं किती 81 गुणाकारात 9 9 1 9 आणि 9 8 72 म्हणजे किती बघा 729 या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो. सरळ हे 729 आणि छेदामध्ये हा एक घ्या आणि या एकचा समोर एक शून्य आणि मित्रांनो हे जर आपण सरळ 2 शून्य लावून टाकलं
आलं किती बघा 1000 बरोबर हे 7,29,000 जशास तसे ओके। मग आता बरोबर काय करा मित्रांनो सरळ हे 7,29,000 जशास तसे घ्या 7,29,000। आता याच्या गुणाकारात मित्रांनो काय करा हे जे मित्रांनो बघा 1000 आहे मित्रांनो हे अंशामध्ये घ्या आणि अंशातला आता छेदामध्ये घ्या ओके। हे 1000 आपण आता अंशामध्ये घेतलं आणि मित्रांनो हे जे अंशामध्ये 729 हे घेतलं छेदामध्ये ओके। आता काय करा मित्रांनो सरळ हे 729 जर आपण कट केलं उरलं किती मित्रांनो बघा या ठिकाणी 1000 गुणाकारात 1000 उरतं बघा शेवटी किती 1000 गुणाकारात 1000 जर बघा या ठिकाणी आपण केलं तर सरळ 1 1 1 आणि हे समोरचे 6 शून्य म्हणजे किती मित्रांनो जवळपास 10 लाख मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो। बघा थोडेसे अवघड लेवलचे प्रश्न आहेत परंतु जर तुम्ही या ठिकाणी समजून घेऊन जर नीट या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला तर एकदम तुम्ही या ठिकाणी सोप्या पद्धतीने मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकता ओके। चौथा प्रश्न बघा पुढे कशा स्वरूपाचा आहे तर बघा एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडला या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो। बघा एका वस्तूच्या किमतीत 20% कपात केली व 10% वाढ केली तर मूळ किमतीत किती फरक पडला या प्रकारचा प्रश्न विचारला परंतु मेन मुद्दा असा आहे की ते मित्रांनो जे एक वस्तू आहे मित्रांनो त्या वस्तूची आपल्याला मूळ किंमत या ठिकाणी माहीत नाही म्हणून काय करा या ठिकाणी मूळ किंमत समजा आपण गृहीत धरू की 100 ओके। ती जर मूळ किंमत आपण या ठिकाणी 100 मानली मग पुन्हा जर 100 मधून या ठिकाणी आपण 20% जर कपात केलं उरलं किती 80% म्हणून वरी घ्या 80% आणि टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला कधीच विसरू नका मग हे 100%। मग पुन्हा गुणाकारात 10% या ठिकाणी वाढ केली मग मित्रांनो या जर 100 मध्ये आपण 10 जर प्लस केलं झालं किती 110% म्हणून हे 110% आणि छेदामध्ये घ्यायला मात्र 100% विसरू नका। मग आता काय करा हा 100 कॅन्सल करा वरचा 100 कॅन्सल हे 2 शून्य कॅन्सल आणि हा एक शून्य कॅन्सल। आता 11,88% आलं परंतु मित्रांनो हे 88% आपलं शेवटचं आन्सर नाही। शेवटचं आन्सर करण्यासाठी बघा हे जे आपण या ठिकाणी सुरुवातीला 100 मित्रांनो मांडलेले टक्के आहेत मित्रांनो वस्तूची किंमत ही घ्या 100 आणि या 100 मधून बघा आता जर आपण 88 जर मायनस केले मित्रांनो उरले किती बघा जवळपास 12% मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की क्रमांक अ मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे ओके। पुढे पाचवा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे तर बघा एक फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात तर त्याच्याकडे विक्री यादी एकूण किती पेरू होते। बघा मित्रांनो एक फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात तर त्याच्याकडे विक्री यादी एकूण किती पेरू होते या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो तुम्ही एक गोष्ट समजून घ्या जो कोणी मित्रांनो तो फळ विक्रेता होता बघा त्याच्याकडे ठिकाणी टोटल 100% बघा मित्रांनो सुरुवातीस फळं होते मग मित्रांनो काय केल्याने या 100% पैकी 60% पेरू विकला ओके। मग जर मित्रांनो आपण 60% जर आपण मायनस केली या 100 मधून उरले किती हे 40% मग मित्रांनो हे जवळ 40% मित्रांनो त्याच्यापाशी पेरू येतात हे 40% म्हणजे किती मित्रांनो हे 780 पेरू आहेत तर त्याच्याकडे मित्रांनो बघा विक्री यादी एकूण किती पेरू होते एवढंच बघा आपल्याला काढायचं आहे म्हणून काय करा सरळ हे 40 घ्या हे 40% बरोबर मित्रांनो किती हे 780 पेरू आणि मित्रांनो याच्यात खाली बघा 100% आपल्याला पेरू काढायचे म्हणजे 100% घ्या आणि आता याचं करा बघा या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह। आता करा याचा आडवा गुणाकार 100चा या 780ची 400चा प्रश्नचिन्हाशी 100 गुणाकारात बरोबर 100 गुणाकारात 780 आणि बघा छेदामध्ये आलं हे 40 ओके। आता हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल पुन्हा आता सरळ बघा आपण तिकडं हां तर हां सरळ बघा 4 1 4 पुन्हा 4 1 4 7 मधून 4 गेले उरलं किती 3 बघा मित्रांनो 7 मधून जर 4 गेले उरलं किती 3 या ठिकाणी बघा थोडंसं 78 मग 3 उरल्यानं भाग जात नाही बघा या ठिकाणी बघा सरळ आपण बघा किती 780 आहेत का हे 780ला 780 जास्त तसं ठेवू आणि 4 इकडे भाग देऊ ओके। मग हा एक कॅन्सल केला हा एक शून्य कॅन्सल केला मग 4 1 4 पुन्हा या ठिकाणी 4 2 8 मग पुन्हा उरले किती मित्रांनो बघा 10तून 8 गेले 2
मग 4 पंच मित्रांनो 20 ओके. हे आलं किती बघा 25. मग 25 गुणाकारात या ठिकाणी करा 78 ओके. 25 गुणाकारात या ठिकाणी तुम्ही किती करा बघा या ठिकाणी 78 करा ओके. मग जर बघा या ठिकाणी आपण 25 गुणाकारात जर 78 केलं तर येतं किती बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर हे 78 गुणाकारात 25. आता 25 8 200, 200ला 0 हातच्याला 20 आणि 25 7 175. आणि मित्रांनो जर या 175 मध्ये आपण जर हे 20 प्लस केलं तर झाले किती बघा 195 म्हणजे किती बघा मित्रांनो जवळपास 1950 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होते मित्रांनो किती. तर मित्रांनो बघा त्या फळ विक्रेत्याकडे बघा सुरुवातीस मित्रांनो जवळपास 1950 पेरू होते बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे ओके. पुढे बघा शेवटचा प्रश्न क्रमांक 6 कशा स्वरूपाचा आहे. तर बघा त्रिकोणाच्या तीनही कोणाचे गुणोत्तर 1:2, 2:2 आणि 2:3 असेल. बघा 1:2, 2:3 प्रमाणे असेल तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो काही करू नका बघा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला सरळ मित्रांनो प्रमाणाची बेरीज करा ओके. एकूण प्रमाण किती मित्रांनो सरळ हे 1 आणि 2 3 3 आणि 3 मित्रांनो बघा झाले किती सरळ हे 6 घ्या. आणि मित्रांनो या 6ला मित्रांनो काय करा तर त्रिकोणाचं मित्रांनो बघा या ठिकाणी क्षेत्रफळ किती असतं मित्रांनो बघा त्रिकोणाचं या ठिकाणी बघा क्षेत्रफळ बघा या ठिकाणी 180 अंश असतं मित्रांनो बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो. सरळ बघा ह्या 180ला जर आपण जर 6 भागून टाकलं तर आलं किती बघा सरळ सरळ साहित्रिक मित्रांनो बघा जवळपास किती 6 बघा साहित्रिक 18ला कट आणि हा समोरचा 0 म्हणजे किती बघा जवळपास मित्रांनो 30 या ठिकाणी आलं. मग पुन्हा मित्रांनो या ठिकाणी विचारलंय काय तर सर्वात लहान कोण विचारलंय, म्हणून मित्रांनो काय करा या ठिकाणी सर्वात लहान कोण आता या ठिकाणी 1 असेल, मध्यम 2 आणि सर्वात मोठा 3 असेल. म्हणून मित्रांनो सरळ या 30च्या गुणाकारात हा पहिला 1 घेऊन टाका. आता जर केला आपण 30 गुणाकारात 1 30 1 30 म्हणजे बघा किती मित्रांनो 30 अंश बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे ओके. मित्रांनो बघा या प्रकारचे प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी 100% मित्रांनो परीक्षेमध्ये पडली किंवा विचारली जाऊ शकतात. म्हणून मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी सर्व प्रश्न नोट डाऊन करून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या बघा तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मित्रांनो तुम्ही या ठिकाणी करतच चला ओके. मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी एवढं सांगून देखील जर अप्लाय करायला कोणाला सांगितलं नसेल किंवा तुम्ही जर या ठिकाणी अप्लाय केलं नसेल अवश्य करून घ्या. तुमचे मित्र मैत्रिणी जो कोणी बघा आजूबाजूचे नातेवाईक वगैरे असतील बघा त्यांना देखील सांगून टाका मित्रांनो. कारण या ठिकाणी बघा महाराष्ट्र शासनामध्ये मित्रांनो भरती होण्याच्या ठिकाणी एक तुम्हाला महाराष्ट्र बघा काय तर ठाणे महानगरपालिकेने एक तुम्हाला सुवर्ण संधी बघा या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून मित्रांनो या संधीचा मित्रांनो अवश्य लाभ घ्या. संधीचा मित्रांनो सोनं तुम्ही या ठिकाणी अवश्य करून घ्या ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत बघा अवश्य शेअर करा आणि बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.